34,000 हेक्टरवर कापूस या पिकाची लागवड केली होती। मात्र मागील काही दिवसापासून हिंगोलीत सुरू असलेल्या पावसामुळे कापसाचं पीक धोक्यात असल्याचं आढळून आलं। वेचणीला आलेला कापूस पूर्णपणे पाण्यात भिजला। सोयाबीन पाठोपाठ शेतकऱ्यांच्या हातातून कापसाचं पीक सुद्धा धोक्यात आलंय। अशाच हिंगोलीतल्या संतूक पिपरी गावच्या शिवारातील भिजलेल्या कापसाच्या शेत शिवारातून आढावा घेतलाय माधव दिपकेनं। मी सध्या संतूक पिपरी गावाच्या शिवारामध्ये आहे। शेतकऱ्याने या ठिकाणी कापसाची लागवड केली होती, परंतु सतत होणाऱ्या पावसामुळे आणि काल दिवसभर झालेल्या जोरदार पावसामुळे कापसाचं अतोनात नुकसान झालेलं आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये साधारणतः 34,000 हेक्टरवर या कापूस या पिकाची लागवड केली आहे, परंतु सतत होत असलेल्या पावसामुळे हे पीक पूर्णपणे शेतकऱ्याच्या हातातून जाण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे। हे कापसाच्या बोंड बघा, जे मी काही प्राथमिकदृष्ट्या हातात घेतले आहेत, पूर्णपणे आताही हा कापूस ओला आहे, भिजलेला आहे। काही दिवसांमध्ये हा कापूस काळवणार आहे। जे बोंड काही दिवसांमध्ये फुटणार होते ते या पाण्यामुळे पूर्णपणे सडून जात आहेत। त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी मोठे संकटात सापडले आहेत, कारण अगोदरच पावसाळ्यामध्ये जोरदार जो पाऊस झालाय त्यामुळे शेतकऱ्याच्या हातात असलेलं सोयाबीन या पिकाचं नुकसान झालं होतं। त्या पाठोपाठ आता कापूसही शेतकऱ्याच्या हातातून जातोय काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। कारण जो कापूस वेचणीला आला होता, सोयाबीनहून तर 1 रुपया शेतकऱ्यांना मिळाला नाही, परंतु ज्या कापसाकडनं अपेक्षा होती, जो वेचणीला आला होता तो संपूर्णपणे कापूस आता या पावसामध्ये भिजतोय। त्यामुळे हा कापूस काळवणार आहे, बाजारातही भाव मिळणार नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी जे हजारो रुपये खर्च केले होते या कापसाच्या लागवडीसाठी, कापसाच्या या जोपासणीसाठी, ते संपूर्णपणे पैसे निघतात की नाही असा प्रश्न शेतकऱ्यासमोर निर्माण झालेला आहे। त्यामुळे सरकारनं जे या नुकसानीची भरपाई द्यावी, नुकसानीची मदत द्यावी, अशी मागणी आता शेतकरी करू लागले आहेत। माधव दिपके, एबीपी माझा, संतूक पिंपरी, हिंगोली। भंडारा जिल्ह्यात मागील 6 दिवसात परतीच्या पावसानं हजेरी लावली। याचा सर्वात